Speaker sir, I stand in support of my cut motions and oppose the demands. Speaker sir, हांव पयलू घेवपाक सोदता तो मायन्स डिपार्टमेंट. स्पीकर सर, आमी पळयता की गोंयान आमचे खुबशे सायंटिस्ट आसा आनी खुबशे रिसर्चर्स आसा आनी एक स्पीकर सर रिसर्च असो जालो तो म्हणजे गोल्ड इन गोवा. गोंयान गोल्ड आसा म्हणून आनी जो फामाद सायंटिस्ट गोंयचो डॉक्टर नंदकुमार कामत आनी तेंची PhD स्टुडंट जी आसा सुजाता दाबोलकर यांच्यानी दोगांनी मेळून हो जो रिसर्च डॉक्युमेंट्स आसा ते टेबल केले आनी PhD डॉक्युमेंट्स आसा तेय टेबल केले. स्पीकर सर, गोल्ड म्हटल्यार गोंयचो रिसोर्स आनी कितलेशे गोंयकारांक भांगर समज मेळले आनी भांगराची किंमत जी आसा ती सगळ्यांक खबर आसा. पण अजून पर्यंत स्पीकर सर हेच्या बाबतींत हे फुडें कांयच जाल्लें ना. हेजो डॉक्युमेंटेशन आसा हे आमच्या मुखेलमंत्र्याक डॉक्टर नंदकुमार कामतीन आनी तेंच्या स्टुडंटान एक्सप्लेन केले आनी तेंच्यांनी दाखयले की कशें हे पॉसिबल आसा आनी कितें आसा तें. स्पीकर सर, हांव आमच्या मुखेलमंत्र्याक विचारपाक सोदता की जो आयर्न ओर एक्सपोर्ट जाता जावं जो फूल कंपोजीट डंप जो आसा हेजो एंटायर जो हे आसा म्हटल्यार तेजो ब्रेकअप जो आसा कंपोजीट ब्रेकअप तो डिस्क्लोज करचो ना की फक्त आयर्न ऑक्सायड, सिलिका फॉस्फरस जावं सल्फर हे डिस्क्लोज करचे न्हू. कित्याक ह्या स्टडी रिपोर्टान इतलें सांगलेलें आसा की जो सेकंडरी गोल्ड ह्या प्रेझेंटेशनान क्लियर दाखयल्लें आसा की कसो मेळटा आनी खंयचे खंयचे एरियेन मेळटा, खंयचे एरियेन चड आसा हे सगळें दिल्लें आसा. स्पीकर सर, हो आमचो रिसोर्स जो आसा हो आमी सांबाळून दवरपाची गरज आसा आनी हे फुडली जी जनरेशन आसा आमच्या फुडल्या पिळगेक तुम्ही पळयता आसतले कितलेशे कंट्रीजान तांकां असो समज रिसोर्स आसा ना तो कसो यूज करपाचो ते तांकां सारकें खबर आसा. पण गोंयान तें जायना. स्पीकर सर, हांव मागता आनी ह्या हावजान प्रत्येक जो आमदार आसा तेंचे कडेन मागता की सगळ्यांनी आमी फुडाकार घेवपाची गरज आसा. कित्याक एक रिनोन सायंटिस्ट, फामाद सायंटिस्ट आनी आमी सायंटिस्टांक व्हॅल्यू दिवपाची गरज आसा, सायंटिस्टांक फुडाकार दिवपाची गरज आसा आनी गोंयची जो रिसोर्स आसा हो सांबाळून दवरपाची आनी फुडें कसो व्हरपाचो हें पळोवपाक जाय. आनी मुद्दम मागता की आमचो रेव्हेन्यू जो आसा हो रेव्हेन्यू मॉडेल कसो डेव्हलप करचो हेंय पळोवपाक जाय. स्पीकर सर, हो जो रिपोर्ट आसलो हो नॉर्वेन पासून प्रेझेंट केलो पण आमच्या गोंयान ताका व्हॅल्यू दिल्ली ना अजून पर्यंत. सो हांव मागता परत एकदा की हेका व्हॅल्यू दिवची आनी हो जो गोल्ड आसा हे गोल्डाचेर पूर्णपणान जो डिपार्टमेंटान आपणाचें लक्ष दिवचें आनी हेचेर रिसर्च करची. मुखेलमंत्र्या कडेन मागता की हे फुडें व्हरचें. स्पीकर सर, फुडें जेन्ना आमी वयता आमचे जे मायन्स एंड जिओलॉजी डिपार्टमेंट आसा ते डिपार्टमेंट स्पीकर सर पयलू हांगा आहलें आमच्या सेकंड फ्लोर उद्योग भवनान आसलें पणजे आनी आतां मागीर 2013 स्पीकर सर ते शिफ्ट जाले मिनेजीस ब्रॅगांचा ग्राउंड फ्लोरार. स्पीकर सर, आतां तेजी परिस्थिती अशी जाल्ली आसा की आतां रिसंट थोडे स्टाफ घेतल्या आनी परिस्थिती अशी जाल्या तांकां बसपाक पासून जागो ना, तांकां स्पेस मातूय पावना. सो स्पीकर सर, आमची मागणी आसा की हे जे डिपार्टमेंट आसा हे सारखे बरे प्रिमायसिसान शिफ्ट करचे जे हितून तांकां सगळ्यांक मिटींग घेवपाक जावं तांकां सारखे बसपाक ऑफिसर जावं बाकीचे जे स्टाफ आसा तांकां सारखे बसपाक फॅसिलिटीज मेळटली, तांकां बाकीचो तांचो जितलो फॅसिलिटी आसा ती मेळटली. स्पीकर सर, आनीक जो आमी मुद्दो पळयलो जो बेंजीन काडलेलो तो म्हणजे लामगांव जी मायन चलता. स्पीकर सर, आमकां खूब फावटी परत परत तो इश्यू येत आसा आनी तो इश्यू म्हणजे कितें की लामगांव जी मायन चल्ल्या तेजो कितलोसो पोल्युशन जो जाता तो पोल्युशन जो शेतांनी आसा शेतांनी वयता जावं बायांनी वयता जावं पॉन्ड्स जे आसा वॉटर रिसोर्सीस आसा तितून वयता आनी ते आमचे लोकलांचे थंयचे लामगांवचे लोकांचे जो हे आसा नॅचरल हे आसा म्हटल्यार एग्रीकल्चर करताले हे सगळें आतां बंद जाला आनी तांकां एग्रीकल्चर करपाक मेळना. हांव ताबडतोब मागता सीएमा कडेन की हेजेर लक्ष दिवचें आनी बेग्यानच्या बेगीन थंय सायड इन्स्पेक्शन करून घेवचें आनी अशें कोण करता तेंचे स्ट्रिक्ट एक्शन घेवची. स्पीकर सर, हांव मुद्दम हे टेबल करता रिपोर्ट जो टेबल करता. स्पीकर सर, दुसरें जे डिपार्टमेंट आसा आनी खूब इम्पॉर्टंट जे डिपार्टमेंट ते म्हणजे एड्युकेशन. स्पीकर सर, आमी पळयता की एड्युकेशन डिपार्टमेंटान खुबशे डिमांड्स हेच्या पयलू आमी ह्या विधानसभेन मांडलेले आसा आनी प्रत्येक वेळा हे डिमांड्स आमी मांडीत आसता. गेल ते फावट सेम मांडटा, आतां सेम मांडटा आनी परतूय सेम मांडटले. पण तेजो सोल्युशन हो मेळपाची खूब गरज आसा. आनी पयलू म्हणजे तसोच एक डिमांड जो गेल ते फावट आमी मांडलो तो बाल रथाचो.
आणि आता परत एकदा मानता कित्याक बालरथाचे जे आमकां स्कुलांनी सांगला की तांकां अलावन्स मेळपाचे आसले ते अलावन्स अजून पर्यंत मेळोंक ना. खूब जाणांचे अलावन्स जे आसा ते डिले जाल्ले आसा. तशेंच ड्रायव्हर जे आसा जो कंडक्टर आसा तांकां सॅलरीज जी आसा ती सॅलरी गेले ती 4 म्हयने जाले ती सॅलरीज पावोंकूच ना. सो मुखेलमंत्र्यान मातशें आयकोचें, मातसो सीएमान आयकोचें, आतां येयला तो सीएमान आयकोचें की हांकां सॅलरीज जी आसा जो अलावन्स आसा ही बेगीन दिवचे. स्पीकर सर, तशेंच आमी पळयता की प्राथमीक शाळा जावं प्रायमरी स्कुल्स ही प्रत्येक गांवांनी आहली आनी स्कुलां हाडपाचो हें कित्याक आहलो की प्रत्येक जाणाक एड्युकेशन मेळचें आनी बरें एड्युकेशन मेळचें. आयज आमी पळयता की गव्हर्मेंट स्कुलां आसा ती बंद जाता. म्हाका दिसता रवी बाबा खबर आसतलें की कितलीं स्कुलां आहलीं आयज ती कमी कमी जायत आसा. आमकां तो रिप्लाय मेळ्ळा की गेले ते 5 वर्सां जालीं कितलीं बंद जाल्या स्कुलां. 50 स्कुलां बंद जाल्या. 50 ही कित्याक लागून कशी जाल्या. आतां डिपार्टमेंटाचो रिप्लाय येता की स्कूल्स आर क्लोज ड्यू टू नील एनरोलमेंट. मागीर म्हणटा मायग्रेशन टू अर्बन एरियाज. मागीर म्हणटा यूज ऑफ बालरथ बाय एडेड स्कूल्स टू ट्रान्सपोर्ट प्रायमरी चिल्ड्रन्स. मागीर म्हणटा पेरेंट्स प्रिफर एडेड स्कूल्स ऑर अनएडेड स्कूल्स फॉर वेरियस रिजन्स. आता स्पीकर सर हांगा अशें दिसून येता की आमचे डिपार्टमेंट सरकारी डिपार्टमेंट आसा ते आपणाकूच एक्सपोज करता. कारण हांगा अशें सांगता की पेरेंट्स प्रिफर एडेड स्कूल्स ऑर अनएडेड स्कूल्स. म्हटल्यार हितून कळटा की आमच्या गोंयच्या लोकांक आयज ही गव्हर्मेंट स्कुलाचेर विस्वास उरलेलो ना. कारण डिफरंट रिजन्स आसा. ती फॅसिलिटी सारकी ना, इन्फ्रास्ट्रक्चर सारको ना, एड्युकेशन सारकें ना, हे प्रत्येक हितून तो रिजन आसा. सो स्पीकर सर हे कळटा की इतली देंवल्ली आसा. आतां आमी फुडें पळोवया डिक्लायन इन नंबर ऑफ स्टुडंट्स. आतां आमी पळयता की कितलेशे नंबर स्टुडंट जे आसा गेले ते 2024-25 आनी 25-26 टील डेट जो स्टुडंटाचो डिक्लायन आसा हो ड्रास्टिकली वाडला ह्या गव्हर्मेंट स्कुलांनी. आतां हो कित्याक लागून वाडला. हो ऑलमोस्ट जो आमकां नंबर मेळटा तो 1018. म्हटल्यार टोटल ऑल ओव्हर गोवा 1018 स्टुडंट सोडले एकूच वर्सांनी जी गव्हर्मेंट स्कूल आसा तितूनच्यान सोडून दुसरे कडेन गेले. आतां हो कॉन्सेप्ट कितें. एड्युकेशन आमची स्कुलां 50 बंद जाता, आमचे स्टुडंट जे आसा ते सोडून वयता. सो हे स्पीकर सर हेचेर लक्ष म्हाका दिसता मुखेलमंत्र्यान दवरपाक जाय बिंग अ एड्युकेशन मिनिस्टर. स्पीकर सर आमी फुडें पळोवया जे गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल आसा, हायर स्कूल आसा हांगा NEP प्रमाणे सगळे जे जो सिस्टम आसा हो सारको व्यवस्थीत हाडपाक जाय आसलो. तर सिस्टमान कितें म्हणटाले की स्मार्ट क्लासरूम्स हे येवपाक जाय, एनहेन्स लायब्ररीज येवपाक जाय, एनहेन्स लॅबोरेटरीज येवपाक जाय, प्ले ग्राउंड आसपाक जाय एज पर NEPs. आतां आमचो मुखेलमंत्री म्हणटा की आमकां बेगानच्या बेगान NEP ह्या फुडें व्हरपाक जाय आनी ती सारकी सिस्टमेचेर लावपाक जाय. आतां स्पीकर सर हितून जे लूपहोल्स आसा ते सांगता. आतां आमी हो जो LQ मागलो तितून आमकां रिप्लाय येयल्लो आसा की इक्विप्ड विथ स्मार्ट रूम्स. म्हटल्यार कितले जाणांक स्मार्ट क्लासरूम ना. 646 हांकां स्मार्ट क्लासरूम ना. दुसरे एनहेन्स लायब्ररीज ना. 553 ना स्कुलांक. एनहेन्स लॅबोरेटरीज ना. 704 हांकां ना. प्ले ग्राउंड 326 हांकां ना. आनी आमी NEP करपाक उठता. म्हटल्यार इतले जी स्कुलां आसा तांकां हे इक्विप सारके ना. सो आयज आमी पळयता की आमची परिस्थिती कशी आसा ती. आमची स्कुलींग बॅकग्रावंड जो आसा आयज भुरगे चिंतता. त्या दिसा आमकां भुरगे गावले ते आमकां खूब कितें कितें सांगताले. थोडेशे पोर्शन पयलीं शिकयल्ले तेच परत आमकां शिकयता म्हणून. आतां बेजीक जे कंप्युटर आसा समज बेजीक कंप्युटर शिकयता तितून तोच परत वयर शिकयता. सो हें कितें स्पीकर सर हेका लागून तो सारके ट्रेंड आनी पुराय हे रिसर्च करून आनी रिव्यू करून हे इम्प्लिमेंटेशन करपाक जाय आसलें. पण आयज अशें दिसून येता की फास्ट धांवन करता आनी तेका लागून हो सगळो एक्सपोज जातलो आसा. स्पीकर सर आनी एक जो आमचो गोंयचो मुखेलमंत्री आसा हेंच्यांनी एक हें दिलें म्हटल्यार एक घोशणा केली 15 ऑगस्टाक 2022 75th इंडिपेंडन्स डे देशाचो जालो, इंडियेचो जालो तेन्ना एक घोशणा केली की गोंयची जी स्कुलां आसा त्या स्कुलां प्रायमरी स्कुल्स आसा तांकां फ्रिडम फायटराची नांवां दितली. आतां स्पीकर सर घोशणा अश्यो खूब जाता की हांव काल पासून आमी उलयताले सदांच सांगता की घोशणा खूब जाता पण तेजी इम्प्लिमेंटेशन जायना. सो हे स्पीकर सर आजून पर्यंत इम्प्लिमेंटेशन जाल्लें ना. हें कित्याक जावंक ना हें मुखेलमंत्र्यांनी आमकां सांगपाची गरज आसा. आतां 3 वर्सां जालीं. स्पीकर सर फुडें आमी पळयता की मिड डे मील. आतां मिड डे मिलाचे जे सेल्फ हेल्प ग्रुप जे आसले ते सेल्फ हेल्प ग्रुपांक काडून उडयले. ते अक्षय पात्रा म्हणून तांकां फावंडेशन तांकां इम्प्लिमेंट केलें पण तांकां काडून उडयले खरें पण तेंचे जे ड्यूज उरलेले पेमेंट उरलेले ते आजून दिवंक ना. सो ते केन्ना पर्यंत दितले.
कित्याक सरकार म्हणटा आमी स्वयंपूर्ण करतले, आयज तांकां स्वयंपूर्ण करपाक सोडून दी, तांकां काडून उडयल्ले आसा, पण तांकां जे पेमेंट आसा हो आतां क्लियर करूंक जाय. आनी आयज म्हाका दिसता मुखेलमंत्र्यान हेजो स्टेटमेंट आउट करपाक जाय की आपूण क्लियर करता म्हणून. स्पीकर सर, आतां आमी पळोवया की आमच्या डिपार्टमेंटांनी जे वेकंट पोस्ट म्हटल्यार टिचींग पोस्ट जे आसा ते वेकंट कितले आसा. आतां आमी गव्हर्मेंट प्रायमरी स्कुलान पळयता टिचर्स ज्यो आसा त्यो 347 वेकंट आसा. ट्रेन्ड इंग्लीश टिचर्स ज्यो आसा त्यो 14 वेकंट आसा. असिस्टंट टिचर्स आसा 208 आसा. ड्रॉइंग टिचर्स 29 आसा. कंप्युटर टिचर्स 3 आसा. टीचर ग्रेड 1 असिस्टंट डिस्ट्रिक्ट एड्युकेशन हांगा 211 ज्यो आसा ते वेकंट आसा. आतां स्पीकर सर, हेका आमकां दिसता की मुखेलमंत्र्यान जे आतां NEP घडयला हांगा इतले ज्यो टिचरी वेकंट आसा ह्यो वेकंट केन्ना पर्यंत फील जातल्यो हेजी आयज आमकां मुखेलमंत्र्यान जाप दिवची पडटली. स्पीकर सर, तशेंच आमी पळयता की थोड्यो टिचरी ज्यो आसा तांकां एप्रेंटिसशीप बेजीचेर प्री प्रायमरी स्कूल जावं प्रायमरी स्कुलान घेतलेलो आसा. आनी स्पीकर सर, ते आयज तांकां जी सॅलरी आसा ती खूब कमी आसा. जो अमावंट दिल्लो आसा तो खूब कमी. म्हटल्यार जो 12वी पास जाल्ले आसा टिचर तांकां 10,000 दिता आनी ग्रॅज्युएशन करता तांकां 13,000 दिता. सो स्पीकर सर, आमी मागणी करता की ही जी सॅलरी आसा ती वाडोवन दिवची. तांकां 15,000 12वी पास आनी जो ग्रॅज्युएशन आसा ताका 18,000 ही दिवची म्हणून मागता. स्पीकर सर, तशेंच आमी पळयता की तांकां जो सॅलरी आसा ती टायमारूय मेळना. सो एड्युकेशन टीचर आयज आमचे हे भुरगे वयर आसा, सगळे भुरग्यांक शिकयता, पण तांकां सॅलरी टायमार मेळना. ती एवरी टायम अशें जाता 2-2, 3-3 म्हयने डिले जाता. सो हे जावचे न्हू, टायमली सॅलरीज दिवची ही मागणी करता स्पीकर सर. स्पीकर सर, तशेंच आमी पळयता की शिशु वाटिका ज्यो प्री प्रायमरी स्कूल टिचर्स आसा आतां त्यो 60 ते 70 सुमार टिचरी आसा. आनी स्पीकर सर, आयज अशें जालां की ती हालींच म्हाका मेळपाक येयल्ली, ती म्हाका सांगताली तांकां घेतल्या खरें, पण तांकां स्पीकर सर पेरंट्सां कडल्यान कंट्रिब्यूट करून म्हणजे पेरंट्स पयशे काडटा, 300 रुपया म्हयन्याक काडटा आनी तेंचो हे घेवन तांकां म्हयन्याची सॅलरी मेळटा. एक 3,000 ते 5,000 सुमार मेळटा, डिपेंड ऑन स्कूल, डिपेंड ऑन जे स्टुडंट स्ट्रेंथ आसा. आनी एडमिशनाक 500 रुपया घेता. स्पीकर सर, आतां ही परिस्थिती कित्याक येयल्या? आमी हो जो डिमांड आसा हो गेल्या त्या विधानसभेन म्हटल्यार 1 वर्स पयलू पासून आमी सेम घातलेले, पण अजून पर्यंत स्पीकर सर हेजेर सोल्युशन मेळूंक ना. तुमी तेंचे कडल्यान NEPची ट्रेनिंग घेतली, रजिस्ट्रेशन करून घेतलें, सगळें जालें, पण स्पीकर सर तांकां अजून पर्यंत तुमी सॅलरी हायक दिवंक ना, सॅलरी वाडोवपूच ना. 3,000 स्पीकर सर, 3,000 कितें जाता? तुमी चिंता स्पीकर सर. आयज ती म्हणटा कितें करपाचें आमी, इतलीं वर्सां आतां रावल्या ती. सो स्पीकर सर, हेजेर सोल्युशन म्हाका दिसता पॉलिसी स्ट्रक्चर सारको फ्रेमवर्क करून CMान हाडपाक जाय. स्पीकर सर, तशेंच आमी पळयता की एसिस्टंट प्रोफेसर जे रिजर्वड आसा ST ट्रायबल हेका, ते डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन आसा, तितून वेकंट कितले, बॅकलॉग्स कितले आसा ते सांगता. गोवा युनिव्हर्सिटीन 5 आसा, मागीर हितून गव्हर्मेंट कॉलेजीन 8 आसा. स्पीकर सर, हांगाय सेम जाल्ले आसा. आतां हांव बॅकलॉग जे आसा ते हांव तुमकां सांगता. सॉरी, गोवा युनिव्हर्सिटीन 5 आनी हितून 5 आसा. स्पीकर सर, एड्युकेशन कॉलेजीस ज्यो आसा आमच्यो, ज्यो गव्हर्मेंट कॉलेजीस आसा तितून स्पीकर सर गव्हर्मेंट कॉलेजीस आनी जो टेक्निकल एड्युकेशन आसा तितून टोटल 93 वेकन्सीज पेंडींग आसा. आतां स्पीकर सर, ह्यो केन्नाच्यान पेंडींग आसा? 2013 म्हटल्यार 13तल्यान पेंडींग आसा, मोर दॅन 10 इयर्स. आतां 10 वर्सां जालीं स्पीकर सर ह्यो वेकन्सीजूच घेयना. आनी आतां स्पीकर सर, हे समज टिचर्सांक आमी घेयना नाल्यार स्पीकर सर आयज आमचे भुरगे जे शिकता तांकां खूब इफेक्ट जाता आनी ताकाच लागून ते दुसरे प्रायवेट हितून वयता. सो स्पीकर सर, हांव मागता हांकां बेगांच्या बेगीन ह्यो वेकन्सीज ज्यो आसा त्यो घेवच्यो. स्पीकर सर, तशेंच आमी पळयता नॉन टिचींग स्टाफ जो आसा तो गव्हर्मेंट पॉलिटेक्निक्स जो टेक्निकल एड्युकेशन पॉलिटेक्निकान आसा तो 138 जो आसा तो अजून पर्यंत घेतलेलो ना, तो वेकंट आसा. स्पीकर सर, तशेंच जो कॉन्ट्रॅक्ट लायब्ररीयन आसा यांचो इश्यू जो आसा तो खूब फावटी आमी काडलो, पण अजून पर्यंत तेजेर निकाल येयल्लो ना. आनी तांकां जो रेग्युलरायझेशन करचो म्हणून हो डिमांड जो आसलो कॉन्ट्रॅक्ट लायब्ररीयनाचो तो CMान 2020 सांगलेलें की आमी ताका रेग्युलायज करता. आतां 5 वर्सां जालीं, अजून पर्यंत तांकां रेग्युलायज केल्लें ना स्पीकर सर. आनी अजून पर्यंत तेंची जी सॅलरी हायक आसा ती सॅलरी वाडयता म्हणून सांगली, ती पासून अजून पर्यंत हें केल्ली ना. सो CMान आयज सांगचें की बाबा केन्ना पर्यंत तांकां रेग्युलायज करतले. स्पीकर सर, तशेंच तांकां जी सॅलरी येता सद्याक ती 10 म्हयन्यांची येता.
आता ती 10 महिन्यांची आता स्पीकर सर ती 12 महिन्यांची करची होय आमचो डिमांड आसलो. सो तोय अजून पर्यंत जावना म्हणजे 5 वर्सां काय लागना हे करपाक लागून आयज डबल इंजिन सरकार सामको स्पिडीन चलता. सो स्पिडीक मातशें पेट्रोल आनी ते इंजिनाक ग्लिजींग करची गरज आसा म्हाका दिसता. स्पीकर सर आम्ही पळयता की जो मिड डे हेल्पर्स जे आसा आता तांकां हॉनरम मेळटा तो स्पीकर सर 1000 मेळटा. जो डिमांड आमी हेच्या पयलूय घातलेलो आनी आतां परत घालता की हांकां 4000 मिनिमम 4000 तरी हॉनरम दिवचो आनी मंथली जो इन्क्रीज आसा तो करचो. सो हे केलें म्हणटकूच तांकां खंय ना खंय मातसो तान मेळटली. स्पीकर सर आमी पळयता प्री प्रायमरी टिचर्स जे आसा ज्यो समग्र शिक्षा स्किमीच्या अंडर आसा तांकांय स्पीकर सर टायमली सॅलरी मेळना. आमकां परत परत म्हणल्यार मार्चाच्यान म्हणल्यार जानेवारी टील मार्च तो सॅलरी अजून पर्यंत तांकां दिल्ली ना. सो ही केन्ना पर्यंत दितले तेंय म्हाका दिसता मुखेलमंत्र्यान सांगपाची गरज आसा. तशेंच समग्र शिक्षा ज्यो स्पेशल स्किल टिचर्स ज्यो आसा तेंचो जो डिमांड आसलो तो रेग्युलायज करपाचो डिमांड आसलो. आनी स्पीकर सर एक तांकां सांगलें की हे आमच्या हातीन ना, हे स्टेट गव्हर्मेंटाच्या हातीन ना, हे सेंट्रल गव्हर्मेंटाच्या हातीन आसा. सो स्पीकर सर हे लेटर जे आसा जेंकां रेग्युलायज करपाक हें लेटर तेंच्यांनी बरयल्लें आनी ताका रिप्लाय येयला तो सेंट्रल गव्हर्मेंटा कडल्यान मिनिस्ट्री ऑफ एड्युकेशनांतल्यान रिप्लाय क्लियर कट सांगता इट इज इन्फॉर्म दॅट अंडर समग्र शिक्षा द सर्वीस कंडिशन ऑफ एम्प्लॉईज एक्झाम्पल रिक्रुटमेंट सॅलरी प्रमोशन transfer etc are under the domain of the respective state or union territories. Therefore the matter is under the purview of the state government of Goa. Speaker sir हे clear cut reply दिल्ले आसा. मात हांगा अशें सांगता की ते सेंट्रल गव्हर्मेंटा कडेन आसा तेका लागून आमी करपाक शकना आनी सुप्रीम कोर्टाचो आतां रेग्युलायझेशनाचेर जजमेंटूय येयल्लो आसा. सो स्पीकर सर तांकां बेगांच्या बेगान रेग्युलायज करचो आनी पयलू आमी डिमांड घातलो की तेंची सॅलरी हायकूय करची म्हणून. सो रेग्युलायज करून तेंची सॅलरी हायकूय करून घेवची स्पीकर सर. स्पीकर सर तशेंच आमी पळयता की गोंयभरांत कितलेशे कॉन्ट्रॅक्ट ऑर डेली बेस हे आसा. आतां डेली बेस तेंच्यांना टेम्पररी स्टेटस दितलो म्हणून पूण हे जितले हे आसा म्हणल्यार ऑलमोस्ट 1019 ज्यो टिचरीज आसा कॉन्ट्रॅक्ट बेसिसाचेर आसा. आतां इतल्यो टिचरी आमकां लागता आनी ते रेग्युलर हितून आसा. सो तांकां कित्याक रेग्युलायज करूंक शकना. आयज हो जो सुप्रीम कोर्टाचो जजमेंट येयला एज पर सुप्रीम कोर्ट जजमेंट तांकां रेग्युलायज करपाची गरज आसा स्पीकर सर. आनी ह्या मुखेलमंत्र्यान आयज क्लियर करपाक जाय की हांकां केन्ना पर्यंत आमी रेग्युलायज करतले. स्पीकर सर तशीच एक स्कीम जी आसली ती फ्री लॅपटॉप स्कीम ती 8th स्टँडर्ड जो पास जाता तांकां दिवपाची आसली पूण स्पीकर सर ती मदींच बंद केली. आमी मागणी करता परत एकदा की ही स्कीम जी आसा ती परत जे आमच्या भुरग्यांक मेळटाली ती परत चालू करची. स्पीकर सर तशेंच जो आमची गोवा फार्मासी कॉलेज आसा आतां फार्मासी कॉलेजीन तुमकां खबर आसा जी स्ट्रेंथ आसा ती खूब कमी आसा. सो ही स्ट्रेंथ स्टुडंट सिटींग स्ट्रेंथ जी आसा ती वाडोवची. कारण कितें आसा तुमी पळयता आसतले गोंयांत कितल्योश्यो फार्मासी इंडस्ट्री येयल्ल्यो आसा. मात इतल्यो इंडस्ट्री येवन बसून आमच्या भुरग्यांक थंय कामां मेळना कित्याक तांकां स्पेसिफीक फील्ड जाय. ती फील्ड फार्मासी कॉलेजीस थ्रू म्हाका दिसता पुराय करपाक शकतले आमी. स्पीकर सर फुडें आमी घेता तो म्हणजे प्लॅनिंग एंड स्ट्रॅटेजीक डिपार्टमेंट. आतां हो खूब इम्पॉर्टंट डिपार्टमेंट कित्याक गोंयची समज कितें प्लॅन करपाक जाय नाल्यार आमी ह्या डिपार्टमेंटाच्या थ्रू करपाक शकता. बट स्पीकर सर आमकां जसो आन्सर उत्तर येयला की विकसीत गोंय 2047 ह्या रितीन आमी करता आनी काम करतले. आतां भाशणां खूब जाता भाशणांनी आमीय आयकता प्रत्येक विधानसभेच्या सेशनान आमकां ही भाशणां आयकूंक येता. आमी पळयता की हेजेर एक्सपेंडिचर ऑलमोस्ट 3.42 करोड हो केल्लो आसा विकसीत भारताचो विजन डॉक्युमेंट करपाक. आतां हो करपाक केल्लो आसा पण हांव एक विचारपाक सोदतां जे आमी डिमांड केल्लो आनी ह्या विधानसभेन म्हाका दिसता सीएमान बसून मान्य करून घेतलेले की गोवन आनी नॉन गोवन म्हटल्यार गोंयकार कितले ह्या इंडस्ट्रीन जावं प्रायव्हेट सेक्टरान कामाक आसा हेजो आमकां टोटल डेटा दितलो म्हणून तो स्पीकर सर अजून पर्यंत आमकां मेळिल्लो ना. समज हो डेटा अजून पर्यंत ना नाल्यार हे विकसीत कशें जातले गोंय कशें विकसीत जातले कित्याक हो खूब इम्पॉर्टंट डेटा आसा. सो आमकां क्लियरिफिकेशन मुखेलमंत्र्या कडेन जाय की हो जो डेटा आसा हो केन्ना पर्यंत मेळटलो कित्याक बाकीचे आमी उलोवन कांयच फायदो ना. कित्याक एम्प्लॉयमेंटाचेर जो अनएम्प्लॉयमेंट 8.5% जो आयज गोंयान आसा सो क्लियर कसो जातलो जेन्ना हे डिपार्टमेंट सारकें काम करतले आनी प्लॅनिंग सारकें करतले. सो हो डेटा म्हाका दिसता मुखेलमंत्र्यान आमकां दिवची गरज आसा. स्पीकर सर फुडलो जो डिपार्टमेंट आमी घेता तो म्हणजे पीपीपी. आतां गोंयान चडशे दिसून येता की सगळे पीपीपी जाता पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशीप. आतां हे पार्टनरशिपान गोंय म्हाका दिसता फुडें पासून सगळ्यांक घेतले ते पीपीचे हेजेर घेतले. आतां हितून कितें करपाक सोदता सरकार. आमी पळयता की पीपीपीच्या मॉडलान खुबशीं एनाउन्समेंटां केली. फॉर एक्झाम्पल एक फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या कॉर्पोरेशनाच्या अंडर डेव्हलपमेंट ऑफ योगा सेंटराची केली. मागीर दुसरी सेटिंग अप ऑफ मल्टी स्पायसीस मरीन फिश हॅचरी केली. मागीर रिडेव्हलपमेंट ऑफ मरीन टायम स्कूल केले.
कंस्ट्रक्शन ऑफ ऑब्झर्वेटरी टावर अँड विविंग गॅलरी केली. मागीर पणजी बस स्टँड केलो, मडगांव बस स्टँड केलो, म्हापसा बस स्टँड केलो, रिडेव्हलपमेंट ऑफ संजीवनी साखर कारखाना केलो. मागीर रिडेव्हलपमेंट ऑफ जुंता हाऊस, जे व्हेरी इम्पॉर्टंट जुंता हाऊस जे गव्हर्मेंटाची सगळी ऑफिसां थंय आसा. रिडेव्हलपमेंट ऑफ गव्हर्मेंट गॅरेज, रिडेव्हलपमेंट ऑफ सर्किट हाऊस, रिडेव्हलपमेंट ऑफ गव्हर्मेंट क्वार्टर्स, रिडेव्हलपमेंट ऑफ केटीसी बस स्टँड, कंस्ट्रक्शन ऑफ प्रशासन स्तंभ. स्पीकर सर, अशी कितलीशी जी हे आसा ऑलमोस्ट 12 सुमार हे अनाउन्समेंट पीपीपी मॉडेलार केली. राव स्पीकर सर, खूप आसा डिपार्टमेंट, 18 मिनटां जाल्या. स्पीकर सर, ही हे तुमकां कितें लागलें ना बरें, वास्कोची आसा म्हणून मातशें तेका लागून लागलें कोण. स्पीकर सर, कितें आसा, ही पीपीपी मॉडेलाचेर सगळी केली न्हू. सो हांव म्हणटा कितें, अजून पर्यंत हेजो पर्टिक्युलर म्हणल्यार पीपीपी कित्याक करता, आतां ही गव्हर्मेंट जी आसा ती गव्हर्मेंटाची तुम्ही पीपीपी मॉडेलार दिता. आतां तितून स्पीकर सर, आतां तुमी म्हणटाले की आमी सगळें सारकें केलां, सिस्टमॅटीक केलां, आमकां तें डेव्हलप करपाक जाय, आमकां हे कशें जातलें डेव्हलप, प्रायव्हेट कोणी येयलो नाल्यार डेव्हलप जातलें. आतां स्पीकर सर, आतां ऑडिट अजून पर्यंत एकूय ऑडिट जाल्लो ना. हे पीपीपी करता जाल्यार ऑडिट जाल्लो ना. इंडिपेंडंट रिव्ह्यू ऑफ पीपीपी प्रोजेक्ट हेजो रिव्ह्यू कांयच कंडक्ट करूं ना. स्पीकर सर, हो कसलो गो, कित्याक हे समज तुम्ही करता तितून रिव्ह्यू जावपाक जाय, ऑडिट रिपोर्ट येवपाक जाय. हे ऑडिट बिडीट काय ना, हांगा डायरेक्ट तुम्ही काडटा पीपीपी दिता. म्हणल्यार स्पीकर सर, हे चल्लां कितें. आयज मुखेलमंत्र्यान हेजेर जाप दिवपाची गरज आसा, कारण प्रत्येक कडेन अशें जाला की आयज गव्हर्मेंटाचे कितलेशे स्ट्रक्चर्स, कितलेशे हे आसा ते तुम्ही पीपीपीक दिता. सो प्रायव्हेट करतले, फाल्यां तो तेजे कडल्यान तो अमाउंट जो आसा तो वाडून घेतलो. तुम्ही जुंता हाऊस दिता. जुंता हाऊस म्हटल्यार स्पीकर सर, आयज पणजेन जितल्यो गव्हर्मेंटाच्यो आसा त्यो जुंता हाऊसान आसा आणि तेवूय तुम्ही प्रायव्हेट करता. सरकार डबल इंजिन सरकारान सरकारा कडेन हे मेंटेनूय करूंक जायना, सांबाळपाकूय जायना. स्पीकर सर, आमी नेक्स्ट डिपार्टमेंटार या. आता लास्ट डिपार्टमेंट जो आमी घेता तो म्हणजे ट्रायबल. आता ट्रायबलाच्या बाबतीत काल आमी खूप डिस्कशन जालें आणि हांव शुभेच्छा दिवपाक सोदता सगळ्या आमच्या ट्रायबल भावांक जेंच्यांनी जो ट्रायबल पॉलिटिकल रिजर्वेशन जो आसलो तेका लागून फायट केली आणि काल जे बिल आसा ते पास जालें, लोकसभेन पास जाला. आता राज्यसभेन वचपाचें आसा आणि बाकी कडेनूय जो इम्प्लिमेंटेशन आसा हो टायमार जातलो ही अपेक्षा आमी धरता की 2027 पर्यंत हे इम्प्लिमेंटेशन जातलें. स्पीकर सर, आमी पळयता की कितलेशे बॅकलॉग्स जे आसा हे बॅकलॉग क्लियर करता म्हणून मुखेलमंत्र्यान सांगलां, हे टायमार करचें हीच मागणी करता. स्पीकर सर, तशेंच एसटी कॉर्पोरेशन, हे एसटी कॉर्पोरेशन आसा आणि हेजेर म्हाका दिसता मुखेलमंत्र्याचें लक्ष ना. कारण गेले ते फावटी हो विशय हांवें काडलो. जे कॉर्पोरेशन आसा ते एक्टिव्ह नॉन कम्प्लायन्स आसा आणि डिपार्टमेंटाचो उत्तर येता म्हणजे तोंड घेवन वयल्यान डिपार्टमेंट सांगता की कॉर्पोरेशन हॅज व्हायलेटेड सेक्शन 2031 ऑफ द कंपनीज ऍक्ट 2013. स्पीकर सर, होल टाइम सेक्रेटरी म्हणजे कंपनी सेक्रेटरी अजून पर्यंत अपॉइंट केल्लो ना. स्पीकर सर, हे व्हेरी इम्पॉर्टंट जे ट्रायबल भावांक सपोर्ट करपाक हे जो कॉर्पोरेशन आसा. पण स्पीकर सर, हेका अजून पर्यंत गेले ते फावटी सेम इश्यू काडला, आतांय सेम काडटा, वर्सान वर्स तेच काडटा. सो स्पीकर सर, हे केन्ना पर्यंत जातले हे आमकां कळपाक जाय. स्पीकर सर, तशेंच एफआरसी केसीस ज्यो आसा ते 6904 ह्यो पेंडिंग आसा. आता मुखेलमंत्री म्हणटा की बीजेपीच्या डीएनएन ट्रायबल डीएनए आसा म्हणून. सो ह्यो एफआरसी केसीस केन्ना पर्यंत क्लियर जातल्यो हेजी आमकां सहमान दिवपाची गरज आसा. स्पीकर सर, तशेंच ट्रायबल रिसर्च सेंटर हे तुमच्या ऑब्जेक्टिवान आसा की तुम्ही फंडामेंटल रायट्स दितले, तुम्ही रिसर्च करतले, तुम्ही एसोसिएशन गव्हर्मेंटाचे डिपार्टमेंट एड्युकेशन इन्स्टिट्यूट बांधतले. सो हितून स्किम्स एक्झिक्युशन टायमली जातले. सो हे सगळे म्हणजे ट्रायबल कल्चर प्रमोट करतले, ऑर्गनायज फेअर्स अँड फेस्टिवल्स करतले, ऑर्गनायज स्टेट अँड नॅशनल लेवल सेमिनार्स करतले, बुक्स पब्लिश करतले. सो स्पीकर सर, हे अजून पर्यंत फंक्शनल जाल्ले ना. सो हे केन्ना पर्यंत जातलें आनी हा प्रोविजन कित्याक दवरना हे सांगचे स्पीकर सर. आणि स्पीकर सर, लास्ट वयता एकूच सांगता की आयज ट्रायबलाची हितून खुबश्यो एट्रोसिटी केसीस जाता. 2023 24 सुमार केसीस पेंडिंग उरलेल्यो आसा. सो ह्यो जो ट्रायबल कमिशनर आसा हेंच्या अंतर्गत जे मेकॅनिझम आसा हे सारखे लावचे आणि ते कंप्लीट करून घेवचे हीच मागणी करता. थँक्यू स्पीकर.